Sol y arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo. So, hello guys, good afternoon or good evening everyone. So, हा माझा पहिला डेली व्लॉग और यू कॅन से मोटो व्लॉग किंवा आय कॅन से काय बोलू शकतो. मी काहीतरी पहिल्यांदा ट्राय करतो आहे. थोडे फ्लॉज असतील, मिस्टेक्स होतील तर सांभाळून घ्या. आणि पहिल्यात तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर पहिला डेली व्लॉग आपला असा असणार आहे, मी कुठेतरी चाललो आहे. अशी जागा आहे जी हर मुलांना त्यांची ड्रीम जागा असते, जिकडे मुलांसाठी टॉयज मिळतात, मोठ्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी नाही. तर जाऊया आता आपण ती जर्नी सुरू करूया. छोटीशी जर्नी आहे आणि एक खूप छान जागा आहे, तिकडे आपण जाऊया. तर आता मित्रांनो बघू शकता, पहिले तर आपण आपल्या व्ह्यूजला साफ करून घ्या. थोडं मस्त चमकिंग करून घ्या तिला. छान चकचकीत आणि सुंदरी करून घ्या तिला. दिवसाचा कधी पण पहिला स्टार्ट जो काही असेल तुमचा, बाईक, कार, स्कूटी, त्याला कधी पण पहिले कोल्ड स्टार्ट करायचं. कोल्ड स्टार्ट म्हणजे काय की सुरू करून गाडी 2 मिनटासाठी फक्त उभी करायची, लगेच रेस द्यायची नाही, गिअर टाकायचं नाही. 2 मिनटं फक्त थांबायचं, तिला स्वतःहून आपल्या पण आरपीएम तिथं सेट होऊ दे आणि मग सुरुवात करू शकता. गंगा यमुना गोदावरी नर्मदा स्वच्छ करूया मस्त. छान चकचकीत झालेली आहे आपली. हां हां हां, काय दिसतंय हे. ओके, चलो कपडा ठेवूया आपण आपला. खूप ड्रीम असते आणि एक वजा डिझनीलँड सारखी असते ती जागा आहे चेंबूरला. तर तिकडे जातानाचा रस्ता तुम्हाला मी दाखवलाच नक्की, आणि जागा सुद्धा दाखवायला काय मिळतं तिकडे. थोडी पण माहिती त्या जागेबद्दल तरी पण तुम्हाला मी देईनच.
खेडानगरचा लेफ्ट घ्यावा लागेल. हा बघा ब्रिज खाली जो लेफ्टला खेडानगर जातो तो टुवर्ड खेडानगर जंक्शनवरून सरळ जो वाशी वगैरे जातो त्या रोडवरती आपल्याला जायचं आहे. तुम्ही जर सायनवरून येत असाल तर सायनवरून जो एब्राड नगरला मध्येच एक ब्रिज चढतो चेंबूरला जायला, तिथून सरळ 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तिथपासून सरळ 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 यायचं आहे. तिथून पण सरळ 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 येऊन BARCचा जो सिग्नल आहे इकडून राईटला गेला तर तुम्ही BRCला जाता, स्ट्रेट गेलात तर तुम्ही वाशीला जाता. त्या रोडवरती तुम्हाला त्या सिग्नलला ती जागा आहे. आता सध्या आपण इकडून खेडानगरने चाललो आहे. त्या खेडानगरवरून तुम्हाला आता परत दाखवतो मी रस्ता कसा आहे. आता आज जेव्हा सिग्नल येईल तिकडे आपण लेफ्ट मारला की फ्रीवे जातो. तिकडे तुम्ही लेफ्टने पण जाऊ शकता आणि राईटने पण जाऊ शकता. तर सध्या आपण लेफ्टने जाऊन तर आपण फ्रीवेवरती जाऊया. खूप लोक बोलाल फ्रीवरती बाईक अलाउड नाही आहे. ही पूर्ण फ्रीवे जाणार नाही आहे. एक छोटा पट्टा आहे जिकडे बाईक अलाउड आहे. त्या फ्रीवेच्या पट्ट्यावर आपण जाणार आहोत. आणि इकडे तुम्ही प्लीज स्पीडमध्ये येऊ नका कारण हा खूप शार्प टर्न आहे. त्यामुळे जर बाईकवाल्यांनी सांभाळून ब्रिज उतरतो खाली, त्या ब्रिज खाली आपल्याला उतरायचं आहे. मी इथून काय येतो कारण हा थोडा लवकर पण पोचतो आणि जास्त ट्रॅफिक पण नसतं. त्यामुळे रोड फटाफट येतो. मी सायनवरून पण येऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इकडून, बट हा कसा हा फटाफट पडतो. आता इकडून आपल्याला खाली उतरायचं आहे. हो, पोलीसवाल्यांना सलाम आहे. बिचारे रात्रंदिवस ड्युटी करतात. नमस्कार सर. आता आपण खाली उतरलेलो आहोत. बोललो ना मी तुम्हाला फ्रीवे पूर्ण चढणार नाही. त्या सिग्नलला जसं तुम्ही उतराल त्याच पहिल्या सिग्नलला आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारला की सरळ 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 रस्ता आहे. जोपर्यंत सिग्नल येत नाही तिथपर्यंत सरळ 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 रस्ता आहे. चला चला मंडळी. तर मित्रांनो आपण राईट मारलेला आहे. राईट मारून तुम्हाला सरळ 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 जायचं आहे. सरळ थेट पुढे. या सिग्नलला आता लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट जाऊ शकतो का? ओके. या सिग्नलला लेफ्ट मारून हा आता जो वाशीला जाणार हे आहे रोड आहे त्या रोडवरती आपण आलेलो आहोत.
जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर चेंबूरवरून याल तर तुम्ही ह्या साईडने येणार, आणि जर तुम्ही वाशीवरून आलात तर तुम्ही ह्या साईडनं जे तुम्हाला राईट साईडला लागेल. तर आता आपण आलेलो आहोत हॅकर रायडर्स डेनमध्ये. हॅकर रायडर्स डेनमध्ये आपले पंकज भाई आहे आतमध्ये, तर त्याला आपण भेटून घेऊ. क्या बोलते पंकज भाई? हेलो, वेलकम टू हॅकर रायडर्स डे. आता आपण पोचलेलो आहोत. तर ही ती जागा मी म्हणत होतो जी सर्व पोरांसाठी सुख आणि स्वर्ग आहे. हेल्मेट, ग्लव्ज, एनी ॲक्सेसरीज तुम्हाला काही पाहिजे असेल तर हा आपला भाऊ आहे पंकज, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी डिटेल्समध्ये तुम्हाला सगळे त्याचे कॉन्टॅक्ट नंबर आणि पेज पण देईन. तोपर्यंत टाटा, लेट्स गो गाइस. हो रहा है अभी पैकअप, हम कर रहे हैं पैकअप. So as I said, these are the helmets, gloves, everything you need check under one roof. check आरामखोर. अंडर वन रूफ सब मिल जाएगा तुमको. बूट से लेके हेलमेट तक, पैंट से लेके जिप तक सब मिल जाएगा. चाहिए ये देखो चाबी देखो इसका, ये देखो. महंगा नहीं है.